तर म्हणून मग आज आमचा प्लॅन होता बाहेर जेवायचा. चाललोय आम्ही माझ्या आत्याच्या घरी. लेकिन अभी कर भी क्या सकते, जाना तो पडेगा. कागदच तोरणं जायचंय. हिचे डोळे जरा वेगळे आहे का? आम्ही 4 जणी आता जाणार आहोत नॉनव्हेज खायला. 3, 2, 1. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आता वाजलेत 8 आणि इकडे आम्ही हॉटेलमध्ये जेवण करायला आलो आहे. आणि आज आहे सॅटर्डे, तर म्हणून मग आज आमचा प्लॅन होता बाहेर जेवायचा. तर मग आम्ही इकडे आता बाहेर आलो आहे. सगळे बाकीचे लोक आतमध्ये ऑलरेडी गेले ते. तर चलो अभी जाते हे अंदर. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे संडे आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर जाण्यासाठी. रात्री घरी आल्यानंतर काही शूट नाही केलं, डायरेक्ट झोपलो होतो. मग आता सकाळी वगैरे उठलो आहे आणि रेडी वगैरे झालो आहे. आता चाललो आहे आम्ही माझ्या आत्याच्या घरी. तर बघूयात, आमचा रामेश्वरम कॅफेला जायचा पण प्लॅन आहे. सो तिकडे जायचं जे झालं आम्हाला पॉसिबल तर तिकडे पण जाणार आहोत. तर मग आता आम्ही निघतो आहे. हे बघा, मनाली आहे माझी बहीण आणि मी, आम्ही दोघीजणी चाललो आहे. आणि मम्मी आणि माझी मोठी बहीण ऑलरेडी तिकडे आहेत आत्याच्या घरी. आणि आत्याच्या घरी चाललो आहे कारण की आत्याच्या मुलीला म्हणजे छोटं बेबी झालं आहे. सो मग तिला बघायला जायचं होतं. खूप दिवस झालं चाललं आहे आमचं जायचं. सो मग आज फायनली संडे आहे आणि आज टाईम पण आहे. सो मग आता निघालो आहे. रस्त्यात पोहोचलोय आणि आम्हाला खूप जास्त, हे बघा, खूप जास्त खराब रोड लागला आहे. 10-15 मिनटं झाले कंटिन्यू असाच रोड आहे. नुसते खड्डे वाळू आणि असंच रोड लागतोय. लेकिन अभी कर भी क्या सकते, जाना तो पडेगा. 10-15 मिनटं झाले. वैत लागलाय आमचा ड्रायव्हर इकडे बाईक चालून 1 किलोमीटरचं अंतर राहिलं असेल फक्त. आणि इकडे खूप जास्त ट्रॅफिक आहे. मला तर नाही वाटत 10-15 मिनटं तरी आम्ही पोहोचू. बघूया, आता चाललो आहे. आता नाही वाटत आहे ट्रॅफिक आहे ना. गेले गाड्या गेल्या. तर फायनली आता आम्ही पोहोचलो आहे. गाडी वगैरे पार्क करतो इकडे लाव, इकडे जागा आहे. चलो. हे बघा बाळाची मम्मी एंट्री केली नाही. आणि ही बाळाची आजी. हाय. बघा, बघून सांगा वाटते का ही बाळाची आजी. आणि आज 12वी होती म्हणून मग कोणी काय गिफ्ट आणले ते बाळाची मम्मी इकडे बघतीये. मावने आवडलेलं कोण कागदच तोरणं जायचंय. हिचे डोळे जरा वेगळे आहे का? भारी वाटतात ना. सगळ्यात मेन म्हणजे बेबीला भेटून झालं. आणि तिकडे छान जेवण बनवलं होतं.
त्याची मुलगी राहते आणि चुलत बहीण पण राहते. त्यांना कॉल केला मग आणि आम्ही हॉटेलला जायचा प्लॅन बनवला आहे. आता आम्ही चाललो आहे तर आम्ही 2 जणी आणि त्या 2 जणी आम्ही 4 जणी आता जाणार आहोत नॉनव्हेज खायला. आणि आता वाजले 4. अजून आम्हाला माझी एक फ्रेंड आहे, तिचं पण बेबी बघायला जायचं आहे, तिच्या घरी पण जायचं आहे. सो इकडे लवकर जेवण वगैरे करूया आता आणि मग घरी जाता तिच्या बेबीला पण भेटायचं आहे. मग तिच्या बेबीला भेटू आणि मग घरी जाऊ. आणि जर मध्ये टाईम भेटला तर रामेश्वरम कॅफेला पण जायचं, म्हणजे बघू, जर पॉसिबल झालं तर जाणार आहोत, नाही तर मग कॅन्सल. बघूया. आम्ही आलोय वाडे बोलायला आणि इकडेच समोर हॉटेल होतं आणि इकडे छान असं म्हणजे फोटोज वगैरे काढायला आहे. तर मग आम्ही म्हटलं जाऊन बघूयात वरती काय आहे. खूप लोक पण आहेत, गर्दी पण दिसते खूप, म्हणून मग आम्ही आलो इकडे. हे सगळे वरती गेलेत, आता आपण पण जाऊयात. आणि इथं वरती जायचं आहे आम्हाला. इकडे आमचं फोटो सेशन चालू आहे आणि इकडे खूप छान सनसेट पण दिसतोय. अजून थोडा टाइम आहे तसा, पण थोड्या वेळाने दिसेल. एवढी गर्दी नाही आहे तशी इकडे. आणि आम्हाला तिकडे जायचं होतं वरती, पण आम्ही इथपर्यंत येऊनच दमलोय खूप. म्हणून मग आम्ही तिकडे गेलोच नाही, आम्ही इकडे मध्येच थांबलोय. फोटोशूट अजून पण चालू आहे, फक्त आता मॉडेल बदलली आहे आणि कॅमेरामॅन पण बदललेला आहे. सांगायचं गाईजला, गाईज माझ्या माऊच्या चॅनलला बोल ना. माझ्या बहिणीच्या चॅनलला शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. शेअर करा. हा, शेअर करा, लाईक करा, पुढे पाठवा. सबस्क्राईब म्हण ना एकदा. सबस्क्राईब बघा, सबस्क्राईब घ्या. या मॅडमच्या इंस्टाग्राम वरती 9,000 फॉलोअर्स आहेत, पण हिला सबस्क्राईब बोलता येत नाही. बोलून दाखव. हा, बोल ग. सबस्क्राईब ओ माय गॉड. सबस्क्राईब करा. जमलं. सबस्क्राईब करा. आणि मग आम्ही घरी यायला निघालो होतो. खूप लेट पण झालं होतं आणि रामेश्वरम कॅफेचा प्लॅन पण आम्ही कॅन्सल केला, कारण तिकडे खूप जास्त गर्दी होती, पूर्ण बाहेरपर्यंत लाईन लागली होती. म्हणून तो प्लॅन कॅन्सल करून आम्ही डायरेक्ट घरी यायला निघालो.